तुमच्या डोक्याला शॉक देईल अशी शॉक कथा घेऊन आलोय. सध्या अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा वाढलाय. अनेक जण बेरोजगार आहेत. असाच एक इंजिनियर बेरोजगार तरुण पडेल ते काम करायचं म्हणून तो नोकरी शोधू लागला. सगळीकडे त्याला नकारच मिळत होता. एके दिवशी तो सर्कस पाहायला गेला. सर्कस पाहून त्याच्या डोक्यावरचा ताण थोडासा हलका झाला. त्यातच त्याला सुचलं की इथे एखादी तरी नोकरी नक्कीच असेल. तो सर्कस अरेंज करणाऱ्या मुख्य मालकापर्यंत जाऊन पोहोचला आणि नोकरीसाठी विचारणा केली. त्या मालकानेही जवळपास नकारच कळवला. फक्त एका माकडाचा गणवेश घालून लोकांना हसवण्याचं काम तेवढं आहे असं त्याने सांगितलं. बेरोजगार इंजिनियर एका पावलावर तयार झाला. दुसऱ्या दिवशी नोकरी सुरू झाली. माकडाचे हावभाव करत लोकांना हसवण्याचं कामही छान जमू लागलं. एके दिवशी माकडाचा गणवेश घालून उड्या मारण्याच्या नादात इंजिनियर वरून चुकून वाघाच्या पिंजऱ्यात पडला. लोकही आश्चर्यचकित होऊन केवळ पाहत राहिले. आता पुढे काय होणार? आपला शेवट जवळ आलाय हे समजल्यावर तो तसाच बसून राहिला आणि या बेरोजगारीने आपला कसा बळी घेतला याचा विचार करू लागला. तेवढ्यात दुसऱ्या टोकाला असलेला वाघ हळूहळू जवळ यायला लागला. लोक आता स्तब्ध होऊन पाहू लागले. शेवटी वाघ जवळ आला आणि हळूच माकडाच्या कानात पुटपुटला. जोशा, घाबरू नको. अरे मी जगदाळे, 1992ची बॅच.